महाराष्ट्र शासनाने जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज प्रकारातील प्रकल्पांसाठी NTPC वेल्स्पन न्यू एनर्जी, NHPC रिन्यू हायड्रा पॉवर, THDC इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या प्रमुख कंपन्यांसोबत नुकतेच सामंजस्य करार केलेत. या महत्त्वपूर्ण करारांमुळे राज्यात 62,550 रोजगार निर्माण होणार आहेत. या करारांमुळे एकूण 35,240 मेगावॅट वीज निर्मिती होणार असून महाराष्ट्रातील शाश्वत ऊर्जा क्षेत्रात हे मोठं पाऊल ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले. या प्रकल्पांमध्ये एकूण 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, ज्यामुळे राज्यात 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे. राज्याची सध्याची वीज निर्मिती क्षमता 46,000 मेगावॅट आहे, परंतु या नवीन करारांमुळे 40,870 मेगावॅटची वीज निर्मिती पंप स्टोरेजच्या तंत्रज्ञानातून होणार आहे. महाराष्ट्र हरित ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेत असून सौर ऊर्जा निर्मितीतही राज्यात लक्षणीय वाढ करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. या धार्मिक आणि पारंपरिक विधीसाठी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांचीही उपस्थिती होती. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी देखील या सोहळ्यात सहभाग घेतला. हा विसर्जन सोहळा ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलाव येथे संपन्न झाला. गणेशोत्सव हा शिंदे कुटुंबियांसाठी खास धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा सण आहे आणि या सोहळ्याचा आनंद घेताना संपूर्ण कुटुंब अत्यंत भक्तिमय वातावरणात दिसून आले. विसर्जनाच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती. बाप्पाच्या विसर्जनासाठी शिंदे कुटुंबियांनं मासुंदा तलावाचं निवडलेलं ठिकाण ठाण्यातील गणेश भक्तांमध्ये लोकप्रिय आहे. स्थानिक नागरिकांनीही बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गणेश विसर्जनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित गणेश भक्तांना गणपती बाप्पाच्या आशीर्वादांनी सर्वांना सुख, शांती आणि आरोग्य लाभावं अशी प्रार्थना केली. वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत नाचत गात काल 1.5 दिवसांच्या 45,000पेक्षा जास्त श्रीमूर्तींचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर या गावात तसंच ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं. 1.5 दिवस पाहुणचार घेऊन काल बाप्पा त्यांच्या घरी गेले. ठाणे महानगरपालिकेनं कृत्रिम तलाव तसंच तलावपाळी, स्वीकृती केंद्र आणि फिरत्या विसर्जन केंद्रांची निर्मिती करून भक्तांना घराजवळच विसर्जन करण्याची सोय केली होती. तलावपाळी, उपवन, रायलादेवी तसंच घोडबंदर मार्गावरील गायमुख, कोळशेत, पूर्व ठाण्यातील चंदणी कोळीवाडा या विसर्जन घाटावर भक्त बाप्पाला निरोप देत असल्याचं चित्र सर्वत्र दिसत होतं. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात सार्वजनिक 7 आणि घरगुती 42,000 गणरायांचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. महापालिका प्रशासनानं भक्तांसाठी चांगली सोय केली होती. पोलिसांच्या मदतीला होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मदतीला उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत बाप्पाचं विसर्जन सुरू होतं. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कोपरी परिसरात
परिसरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून 50,000 रुपयांची खंडणी मागणाऱ्या 2 आरोपींना कोपरी पोलिसांनी शिदाफीनं अटक केली आहे। या आरोपींमध्ये विशाल उर्फ बाळासाहेब साहेबराव भोसले आणि कडुबा महादूत तेलुरे यांचा समावेश आहे। 2019 पासून कोपरी येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून विविध वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या भोसलेनं 6 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा 50,000 रुपये खंडणीची मागणी केली। पैसे न दिल्यास आपल्या दुकानातून मिठाई खरेदी करून 500-1000 लोकांना खाऊ घालून मारण्याची धमकी दिली। तसंच ठाण्यात चालणाऱ्या गँग्स आपल्या भरोशावर चालतात असंही सांगितलं। या व्यापाऱ्यानं कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सापळा रचला। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीनं पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्या ताब्यातून 1,80,030 रुपये हस्तगत केलेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कोपरी परिसरातील इतर व्यापाऱ्यांनीही अशा प्रकारच्या घटनांबद्दल पोलिसांमध्ये तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन केले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट देत गणरायाचं दर्शन घेतलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शहा यांचं स्वागत केलं। गृहमंत्री शहा यांच्या हस्ते यावेळी गणपतीची आरती करण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शहा यांचं शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसंच त्यांना शासन आपल्या दारी या पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या सून वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शहा यांचं औक्षण करीत त्यांचं स्वागत केलं। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदीही उपस्थित होते। यावेळी गृहमंत्री शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांच्याशी संवाद साधला।